Hello students, in last lecture we discuss about general characteristics of hemichordates and phylogeny, and in today's lecture we are going to discuss external features and digestive system of Balanoglossus. So Balanoglossus is the example of phylum Hemichordates, which is minor phylum. So Balanoglossus means what? Generic name is derived from two Greek words. याचं नेम कुठनं स्टार्ट झालं आहे? दोन ग्रीक वर्ड्सपासनं. बॅलन्स meaning an acorn fruit of oak and refers to proboscis projecting from collar looking like an acorn nut. बॅलन्स मीन्स होत असते जे ओक फ्रूट आहे त्या फ्रूटसारखं ते शेप असते बॅलेनोग्लॉसिसचा. सो त्याला बॅलन्स मीन्स अ कॉर्न फ्रूट ऑफ योक अँड रेफर्स टू प्रोबोसिस प्रोजेक्टिंग फ्रॉम कॉलर लुकिंग लाईक अन अ कॉर्न कट. जे प्रोबोसिस आहे त्यानंतर जो पोर्शन त्याला कॉलर म्हटलं जाते, लुक्स लाईक अ कॉलर्स. शर्टचा जो कॉलर असतो त्या लाईक. हे इज द कॉमन नेम. अकॉर्न वर्म अँड ग्लॉसस मीन्स टंग. बॅलोनो मीन्स अकॉर्न अँड ग्लॉसेस मीन्स टंग and refers to tongue means jib and refers to shape of its proboscis, collar and genital wing bearing close resembles to oak's tongue. Hence the common name tongue worm. Balanoglossusचं common name काय आहे? tongue worm, because it looks like a tongue. This tongueची जी anterior portion आहे सुरुवातीचा तो काय असतो? टॅपरिंग असतो, मीन्स अकॉर्न लाईक, and it's same as like a Balanoglossus. सो नेक्स्ट सिस्टमॅटिक पोझिशन. फायलम कुठलं आहे? कॉर्डेटा आहे. आपण फायलोजनीमध्ये बघितलं आहे कॉर्डेटसारखे कॅरेक्टर्स हेमिकॉर्डेटा शो करते, म्हणून त्याला कुठे ठेवलं आहे? फायलम कॉर्डेटामध्येच. कॉर्डेट मीन्स काय होत असते? नोटोकॉर्ड असतो प्रेझेंट, डॉर्सल नर्व कॉर्ड अँड फॅरेंजियल गिल स्लिट्स. नेक्स्ट सबफायलम आहे हेमिकॉर्डेटा मीन्स फॅरेंजियल गिल स्लिट्स. देन क्लास एंटरोपनियोस्टा. बॉडी इलॉंगेटेड वर्मीफॉर्म विथ सिलेंड्रिकल प्रोबोसिस. इंटरोपेनुस्टामध्ये काय असते? बॉडी हे सिलेंड्रिकल असते, इलॉंगेटेड असते आणि वर्म लाईक असते. देन जीनस आहे बॅलेनोग्लॉसिस. तर बॅलेनोग्लॉसिस कुठल्या क्लासमध्ये येतो? एंटरोपेनुस्टा. देन जिओग्राफिकल डिस्ट्रीब्युशन म्हणजे बॅलेनोग्लॉसिस कुठे आढळून येतो? बॅलेनोग्लॉसिस इज एक्सक्लुझिव्हली मराईन ॲनिमल हॅव्हिंग वर्ल्ड वाईड डिस्ट्रीब्युशन. बॅलेनोग्लॉसिसचा सर्व जगामध्ये आढळून येतो, मीन्स वर्ल्ड वाईड डिस्ट्रीब्युशन. अँड इज एक्सक्लुझिव्हली मराईन म्हणजे तो कुठे आढळतो? मराईन वॉटरमध्ये. अबाउट 20 स्पीसीज ऑकर ऑल ओव्हर दी वर्ल्ड. पूर्ण जगामध्ये किती स्पीसीज आढळून येतात? अबाउट 20 स्पीसीज. दिस इज द ventral diagram of Balanoglossus, means it show external features. Here anterior portion, then this is posterior portion. Here contain proboscis. At the region of proboscis there is presence of mouth, then after mouth there is presence of collar, then genital ridge, and here is anus. So external morphology. एक्सटर्नल मॉर्फॉलॉजीमध्ये आपण जे बाहेरून स्ट्रक्चर बघत असतो ते कशा पद्धतीने असते? तर पहिले लिहायचं असते शेप, साईज अँड कलरेशन. मीन्स त्यांचा शेप काय असतो, साईज काय असते आणि कलर काय असतो. तर बॅलेनोग्लॉसिस आर इलॉंगेटेड, सॉफ्ट बॉडीज, फ्रॅझियल अँड वर्म लाईक ॲनिमल्स. बॅलेनोग्लॉसिस कसं आहे? इलॉंगेटेड आहे, मीन्स सरळ आहे किंवा सिलेंड्रिकल म्हणू शकतो. सॉफ्ट बॉडीड, फ्रॅझियल आणि वर्म लाईक ॲनिमल्स मीन्स वर्म लाईक ते दिसतात. They are cylindrical or vast shape animals. Then bilaterally symmetrical. Bilaterally symmetrical means when we divide that organisms they form two symmetrical portion, that is bilaterally symmetrical. Then triploblastic, that is mesoderm, endoderm, that layer. Then and lack any segmentation. त्यामध्ये काय प्रेझेंट राहत नाही? सेगमेंटेशन प्रेझेंट राहत नाही. इट इज 10 to 50 सेंटीमीटर इन लेंथ. त्यांची लेंथ किती असते? बॅलेनोग्लॉसिसची 10 ते 50 सेंटीमीटर लेंथचा तो असतो. कलर इज ब्राईट विथ रेडिश ऑर ऑरेंज टिंट्स. कलर हा ब्राईट असतो विथ रेडिश ऑर ऑरेंज टिंट्स.
Then body uniformly ciliated and without any exoskeleton or external appendages. बॉडी ही युनिफॉर्मली सिलिएटेड असते, म्हणजे स्टार्टिंग टू एंड रिजन सिलिएटेड असते आणि विदाउट एनी एक्झोस्केलेटन. एक्झोस्केलेटन राहत नाही. एक्झोस्केलेटन मीन्स आउटर लेअर, outer skeleton or external appendages. Then body is divided into 3 sections: proboscis, collar and trunk. बॅलोनोग्लॉसची बॉडी किती सेक्शनमध्ये डिवाइड झालेली आहे? फर्स्ट सेक्शन इज दी proboscis, सेकंड सेक्शन इज दी कॉलर अँड थर्ड सेक्शन इज दी ट्रंक. ते आपण वन बाय वन डिस्कस करूया. सो फर्स्ट proboscis. What is proboscis? Proboscis or protostome, its anterior end of the body and is made up of water absorbing cells. Water absorbing target cells. प्रोबोसिस हा कुठल्या रिजनला प्रेझेंट असतो? अँटेरियर रिजनला. अँड कशासाठी काम करायला जाते? अँड इज मेडअप ऑफ वॉटर ॲब्झॉर्बिंगसाठी ते प्रेझेंट असतात. इट्स क्रॉस सेक्शन इज स्मॉल, सर्क्युलर अँड कोनिकल इन शेप. ते कुठल्या शेपचे असते? सर्क्युलर अँड कोनिकल इन शेप. नेक्स्ट, इट इज हॉलो फ्रॉम इनसाइड विथ थिक मस्क्युलर वॉल. आतमधनं काय असते? हॉलो असते, मीन्स पोकळ असते. इनसाइड विथ थिक मस्क्युलर वॉल, त्याच्या इनसाइडमध्ये काय जाडी मस्क्युलर वॉल असते, कवरिंग विच हेल्प इन बरोविंग मुवमेंटसाठी ते काय करतात? मदत करतात. मायन्यूट पोर्स आर प्रेझेंट नियर बेस ऑफ प्रोबोसिस सीलम कॅव्हिटी विच कम्युनिकेट्स विथ द आउटसाईड. त्या जे प्रोबोसिस असतं त्याच्यामध्ये मायन्यूट पोर्स असतात. पोर्स म्हणजे छोटे छोटे बारीक छिद्र. ते कशाचं काम करतात? कम्युनिकेट्स विथ द आउटसाईड. In some species, the proboscis pore ends blindly or there are 2 pores. काही स्पेसिसमध्ये प्रोबोसिस पोर एंड्स ब्लाइंडली म्हणजे बंद असतात किंवा 2च पोर्स असतात. पोस्टेरियरली द प्रोबोसिस नॅरोज इन टू अ स्लेंडर नेक और प्रोबोसिस स्टॉक विच इच अटॅच टू द कॉलर. पोस्टेरियरली म्हणजे एंड पोर्शन जो आहे प्रोबोसिसचा तो काय होत असते? नॅरो होत असते, म्हणजे छोटा होत असते. आणि कुठे अटॅच होते? कॉलरला. मी सेकंड पार्ट इज दी कॉलर. देन बिलो दी स्टॉक द बेस ऑफ प्रोबोसिस बियस यू शेप सिलिएटेड इपिडर्मल डिप्रेशन कॉल्ड द प्रिओरल सिलियरी ऑर्गन. जे स्टॉक राहते प्रोबोसिस रिजनमध्ये प्रेझेंट राहतो पोस्टेरियर रिजनला, ते कुठल्या शेपचे असते? यू शेप. आणि त्याच्यामध्ये काय असते? सिलिएटेड इपिडर्मल डिप्रेशन्स असते आणि त्याला काय म्हटलं जाते? प्रिओरल सिलियरी ऑर्गन विच टेस्ट द क्वालिटी ऑफ फूड अँड वॉटर एंटरिंग द माउथ. ते जे सिलिएटेड इपिडर्मल डिप्रेशन आहे त्या सिलिएटेड इपिडर्मल डिप्रेशन म्हणजे बिलो दी स्टॉक द बेस ऑफ प्रोबोसिस बियर्स अ यू शेप सिलिएटेड इपिडर्मल डिप्रेशन, त्याला प्रिओरल सिलियरी ऑर्गन म्हटलं जाते. आणि त्याचं काम काय असते? ते अन्नाला काय करते? टेस्ट करते, म्हणजे क्वालिटी माहिती करते आणि वॉटर एंटरिंग द माउथ, त्याच्या थ्रू वॉटर एंटर होते माउथमध्ये. देन नेक्स्ट पोर्शन इज द कॉलर. सो कॉलर और मिसोझोम इज अ शॉर्ट सिलेंड्रिकल, युजली शॉर्टर दॅन द प्रोबोसिस. जे कॉलर आहे या डायग्राममध्ये दाखवलेलं आहे. कॉलर काय आहे? प्रोबोसिसपेक्षा शॉर्ट आहे. Collar or mesosome is a short cylindrical, usually shorter than the proboscis. The funnel-like anterior part forms a collarette that completely surrounded the proboscis stalk and the posterior part of proboscis. जे funnel-like anterior part आहे प्रोबोसिस कॉलरचा, तो काय करते? कम्प्लिटली सराउंड करते प्रोबोसिसला अँड स्टॉक अँड द पोस्टेरियर पार्ट ऑफ प्रोबोसिस. द माउथ इज फाउंड बिटवीन प्रोबोसिस अँड द कॉलर. माउथ कुठल्या रिजनला प्रेझेंट असते? प्रोबोसिस आणि कॉलरच्या. या डायग्राममध्ये दाखवल्याप्रमाणे प्रोबोसिस आणि कॉलरच्या मधात काय आहे? माउथ प्रेझेंट आहे. देन माउथ ओपन्स इन टू बक्कल कॅव्हिटी. बक्कल कॅव्हिटी मीन्स टीथ लाईक पोर्शन विच इज प्रेझेंट इनसाइड द माउथ. माउथ ओपन्स इन टू बक्कल कॅव्हिटी. माउथ कुठे ओपन होते? बक्कल कॅव्हिटीमध्ये, इनसाइड द कॉलर. Then posterior end of the collar is well separated from the trunk by a circular constriction. Then wall of collar is thick. जे कॉलरची वॉल आहे ती काय असते? थिक असते, हायली मस्क्युलर अँड इन्क्लोजेस अ कॅव्हिटी. त्याच्यामध्ये काय कॅव्हिटी प्रेझेंट असते? द कॉलर सिलोम. कुठली कॅव्हिटी आहे ती? कॉलर सिलोम. इट ओपन्स टू आउटसाइड थ्रू अ पेअर ऑफ कॉलर पोर्स इन टू द फर्स्ट पेअर ऑफ गिल पाउचेस बिहाइंड. नेक्स्ट पोर्शन इज द ट्रंक. ट्रंक और मेटॅझोम. कॉलरला मिझोझोम म्हटलं जाते, ट्रंकला मेटॅझोम.
द पोस्टेरियर अँड लार्जेस्ट पार्ट ऑफ द बॉडी. इथे दाखवलेला आहे ट्रंक हा कुठला पोर्शन आहे, लार्जेस्ट पोर्शन आहे. प्रोबोसिस मोठा आहे, त्याच्यापेक्षा छोटा कॉलर आणि त्यानंतर सगळ्यात मोठा आहे ट्रंक. इट इज रॅदर फ्लॅट अँड अपियर्स ॲन्युलेटेड ड्यू टू सर्क्युलर कन्स्ट्रिक्शन ऑन द सरफेस. ॲन्युलेटेड मीन्स त्यांनी कॉईल केलेलं आहे आणि सर्क्युलर कन्स्ट्रिक्शन असते. द ट्रंक हॅज अ मिड डॉर्सल अँड अ मिड वेंट्रल रिज. देन दिस ॲक्युमुलेट्स मीडियन लॉन्जिट्युडनल नर्व्स अँड ब्लड वेसल. ते काय ॲक्युमुलेट्स करते, नर्व्स असते त्याच्यामध्ये जे सेन्सेशनचं काम करत असते आणि ब्लड वेसल्स असते सर्क्युलेशन. ट्रंक इज फर्दर डिफरन्शिएट इंटू 3 रिजन्स अँड अँटेरियर ब्रांचिओजेनायटल. इथे दाखवलं आहे सुरुवातीला अँटेरियर ब्रांचिओजेनायटल. दिस इज द अँटेरियर ब्रांचिओजेनायटल. देन नेक्स्ट middle hepatic and a posterior post hepatic. Middle hepatic and a posterior post hepatic means abdominal or caudal region. तर फर्स्ट आहे ट्रंकचं रिजन कुठलं, ब्रांचिओजेनायटल रिजन. अकॉर्डिंग टू ते काय ब्रांच फॉर्म करते. Anterior or branchiogenital region of trunk is marked by a pair of lateral thin flat and longitudinal flaps. त्याच्यामध्ये काय असते, लॉन्जिट्युडनल फ्लॅप्स असते आणि ते काय असते, थिन असते मीन्स पातळ असते, फ्लॅट मीन्स जाड असते. फ्लॅट मीन्स त्याचा जो साईज आहे तो ब्रॉड असतो आणि थिन असते. द जेनायटल विंग्स कंटेनिंग द गोनॅड्स. त्याच्यामध्ये काय प्रेझेंट असतो, ब्रांचिओजेनायटल रिजनमध्ये गोनॅड्स प्रेझेंट राहते. गोनोपोर्स आर मायक्रोस्कोपिक. ते मायक्रोस्कोपी असते म्हणजे मॅक्रोस्कोपिक आपण नेकेड आयनी पाहू शकत नाही. देन अँटेरियर हाफ ऑफ ब्रांचिओजेनायटल रिजन बियर्स 2 लॉन्जिट्युडनल रोज ऑफ स्मॉल ब्रांचेस अपियर्स ऑर गिल पोर्स. जे अँटेरियर रिजन आहे ब्रांचिओजेनायटल रिजन काय बियर्स करतात, 2 लॉन्जिट्युडनल रोज असते त्यामध्ये, त्याला काय म्हटले जाते, ॲपर्चर्स ऑर गिल पोर्स. 1 रो ऑफ गिल पोर्स इज mounted on a prominent longitudinal ridge or each side of the mid dorsal ridge. Then number of gill pores increase with the age of the animal. जे पोर्स आहे स्मॉल ब्रांचेस ॲपर्चर्स और गिल पोर्स जे आहे ते काय होत असते, जसं जसं ऑर्गॅनिझम्सचा एज वाढत जाते तसं तसं त्याच्यामध्ये पोर्स इन्क्रीज होत जाते, गिल पोर्स. 2 genital wings can be curved to meet with mid dorsally so as to conceal the gill pores. Next, in some species a posterior prolongation of the collar called the operculum. काही स्पेसिसमध्ये काय होते, पोस्टेरियर प्रोलॉंगेशन ऑफ द कॉलर, जे पोस्टेरियर साईडला इलॉंगेशन होते कशाचं, कॉलरचं, त्याला काय म्हटलं जाते, ऑपरक्युलम. मे कवर दी अँटेरियर गिल पोर्स. ते काय करते, गिल पोर्स जे असते ब्रांचिओजेनायटल रिजनला प्रेझेंट त्याला काय करत असते, कवर करत असते. नेक्स्ट पोर्शन इज द हिपॅटिक रिजन. कशाचा नेक्स्ट पोर्शन आहे तो, सेकंड पोर्शन ट्रंकचा. मिडल और हिपॅटिक रिजन ऑफ ट्रंक इज स्मॉलर दॅन द जेनायटल रिजन. जे मिडल रिजन आहे तो ब्रांचिओजेनायटल रिजनपेक्षा काय असतो, स्मॉल असतो. इट इज ग्रीन इन कलर. कुठल्या कलरचा असतो तो, हिरव्या कलरचा असतो. अँड इट्स डॉर्सल सरफेस मार्क बाय प्रेझेन्स ऑफ न्यूमरस इरेग्युलर इंटेस्टायनल सॅक्युलेशन और हिपॅटिक सिसा. जे डॉर्सल सरफेस आहे तो कशाने मार्क केलेला असतं, म्हणजे काय प्रेझेंट असते त्यामध्ये, इरेग्युलर इंटेस्टायनल सॅक्युलेशन और हिपॅटिक सिसा. त्याच्यामध्ये काय प्रेझेंट असतो, हिपॅटिक सिसा. This is intestinal region of trunk and here present longitudinal muscle bundle. Then post hepatic region. It is the posterior end and the longest part of the trunk. It also called abdominal or caudal region. जो longest part आहे त्याला काय म्हटलं जाते, post hepatic region and called the abdominal or caudal region. इट इज युनिफॉर्म इन डायमीटर, म्हणजे त्याचा डायमीटर हा काय असते, युनिफॉर्म असते म्हणजे चेंज होत नाही. बट द पोस्टेरियर एंड इज स्लाइडली नॅरोज अँड बियर्स टर्मिनल एंड. जो पोस्टेरियर पार्ट आहे तो नॅरो होतो म्हणजेच कमी होतो आणि तिथे काय बियर्स असतात, ॲनस असतात. मीन्स विच इज द एक्सक्रेटरी ऑर्गन ऑफ बॅलेनोग्लॉसिस. नेक्स्ट vertical section body wall of balanoglossus.
आपण एक्सटर्नल फीचर्स पाहिलं बॅलोनोग्लॉसिसचं. जर बॅलोनोग्लॉसिसचं वर्टिकल सेक्शन जर बघितलं आपण तर कसं असते, तर बॉडी वॉल ऑफ बॅलोनोग्लॉसिस, द बॉडी वॉल ऑफ बॅलोनोग्लॉसिस इज सॉफ्ट, स्लिपरी अँड कन्सिस्ट ऑफ इपिडर्मिस, मस्क्युलर लेअर, पेरिटोनियम, क्युटिकल इज अब्सेंट. जे बॉडी वॉल आहे बॅलोनोग्लॉसिसची कशी असते, सॉफ्ट असते, स्लिपरी असते म्हणजे घसरणारी असते आणि स्मूथ असल्यासारखी, आणि कन्सिस्ट ऑफ इपिडर्मिस, ते कशाने बनलेली असते, इपिडर्मिसनी बनलेली असते, मस्क्युलर लेअर, पेरिटोनियम, आणि त्याच्यामध्ये क्युटिकल काय असते, अब्सेंट असते. देन फर्स्ट इपिडर्मिस इथे दाखवलेलं आहे डायग्राममध्ये. दिस इज इपिडर्मल सेल म्हणजे अँटेरियर रिजन. देन दिस इज मिडल लेअर अँड दिस इज इंटरनल लेअर. सो फर्स्ट इपिडर्मिस, इट इज सिलिएटेड अँड रिचली ग्लँड्युलर. यामध्ये काय म्हटलं आहे, सिलिएटेड असते म्हणजेच त्याच्यामध्ये सिलिया प्रेझेंट राहते, आणि सिलियाचं काम काय असतं, त्याच्यामध्ये पोर्स असतात ॲब्झॉर्प्शनचं, आणि जे अनवॉन्टेड मटेरियल्स आहे ते रिमूव्ह करायचं काम कोण करत असते, सिलिया. अँड रिचली ग्लँड्युलर असल्यामुळे काय फंक्शन आहे त्याचं, ते त्यामध्ये ग्लँड प्रेझेंट असतात, आणि ग्लँडचं काम काय असते, सिक्रेशन करायचं काम करते. इट इज कंपोज ऑफ टॉल स्लेंडर कॉलुमनर सेल, आणि ते कशाने बनलेले असते, टॉल स्लेंडर कॉलुमनर सेल्सनी बनलेलं असते. दे आर ऑफ 3 काइंड्स, त्याचे 3 टाईप्स आहे. सिलिएटेड कॉलुमनर सेल्स, दे आर मल्टीन्यूक्लिएटेड म्हणजेच त्याच्यामध्ये खूप सारे न्यूक्लियस प्रेझेंट राहते. नेक्स्ट ग्लँड सेल्स सिक्रेट म्युकस अँड आर ऑफ 3 टाईप्स. जे ग्लँड सेल्स आहे ते सिक्रेट करतात म्युकस, आणि त्याचे किती टाईप्स आहेत, 3. गॉबलेट सेल, ग्रॅन्युलर ग्लँड सेल्स अँड रेटिक्युलेट ग्लँड सेल. And third portion is a neurosecretory. Next is the muscle layer. Muscle layer, it is present in trunk region of the form of longitudinal muscle fiber. ती कुठल्या पोर्शनला प्रेझेंट राहते, ट्रंक रिजनला, लॉन्जिट्युडनल मसल फायबर सारखी. देन in the collar and proboscis it includes outer circular muscle layer and inner longitudinal muscle layer. Trunk, collar and proboscisच्या रिजनला काय असते, आउटर सर्क्युलर मसल लेअर अँड इनर लॉन्जिट्युडनल मसल लेअर. अँड लास्ट इज द पेरिटोनियम, इट लाईन्स द सिलोम, म्हणजे काय असते त्याच्यामध्ये, कॅव्हिटी असते. अशा 3 प्रकारच्या लेअर असते बॅलोनोग्लॉसिसमध्ये. पहिली लेअर कुठली, इपिडर्मिस, सेकंड मसल लेअर, अँड थर्ड इज द पेरिटोनियम. तर इपिडर्मिसमध्ये 3 त्याचे किती टाईप्स झालेले आहे, 2 टाईप्स झालेले आहे. सिलिएटेड कॉलुमनर सेल्स, त्या मल्टीन्यूक्लिएटेड असते, आणि ग्लँड सेल्स त्याच्यामध्ये 3 टाईप झालेले आहे. सिलिएटेड कॉलुमनर सेल, ग्लँड सेल, अँड थर्ड इज अ न्यूरोसिक्रेटरी सेल्स. तर 3 याचे वेगवेगळे फंक्शन आहे. तर पहिल्या याचं सिलिएटेड कॉलुमनर सेलचं फंक्शन आहे, दे आर मल्टीन्यूक्लिएटेड मीन्स दे कंटेन मेनी न्यूक्लियस. देन ग्लँड सेल्स, the function of gland cells is nothing but the secretion of mucus. Globulate cell, granular gland cells, and reticulated gland cell present in the gland cells. Then neurosecretory cells, according to its name, they contain nervous layer, and second layer is the muscle layer, and third layer is the peritoneum layers. Peritoneum in which what contain, it contains the coelom, is cavity. These are all about vertical section, body wall of ballonoglosis, and external feature of ballonoglosis. In next lecture we will going to discuss digestive system of ballonoglosis.